हाय फॅमिली. तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग करतोय. त्याच्या मागचं कारण पण आहे कारण का आता चाललो आहे रिसॉर्टला इकडेच मुंबईला मनोरीमध्ये. आणि शोरीचं फर्स्ट टाईम आहे. तो आता बघू तो कसं काय एन्जॉय करतो, काय करतो, मस्ती करतो नाही करत ते तिकडे गेल्यावरच समजणार है ना. तर फर्स्ट टाईम चालला असतो ना रिसॉर्टमध्ये, फर्स्ट टाईम. वाव. चला मग आता निघू. आता आम्ही लोक 7 वाजता संध्याकाळी चेकिंग आहे, तिथपर्यंत पोचू. आता चला भेटू पुढे. चला पुढं पुढं पुढं. चला आता मी ऑलमोस्ट पोचतो. आता एटीच्या इथे खूप ट्रॅफिक होती म्हणून थोडासा टाईम लागला. आणि आता पुढे आता बघा इथून पुढून लेफ्ट मारला तर अक्सा बीच आणि राईट मारला तर मारवे. आता आम्ही पोचलो आहे. ठीक आहे. चला आता मग आता डायरेक्ट फेरीच्या नंतर मग रिसॉर्टला. तर मारवे बीचसाठी राईट हा बघा. चला 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 चला. आता आम्हाला त्यांना फेरी पण भेटली आणि फुल ॲडव्हेंचर करून आलो. कारण का ह्या लोकांनी तो जो रोड बनवला ना तिथपर्यंत फेरी येत नव्हती. गुड मॉर्निंग. काल तर काय शूट नाही केला कारण का रात्री पोचलेलो. रात्री काय शूट करणार. आम्ही पण ॲक्च्युली काय केलं ना रात्री, फक्त रूममध्येच होतो, चिल करत होतो रूममध्ये. आता उठलो. आता जाऊ ब्रेकफास्ट करायला बाहेरच आणि मग नंतर बघूया. आता पुढे पूलमध्ये, पूल पण चालू झाला आहे तर पूलमध्ये जाऊ वगैरे. सूर्य किती मजा करतो बघूया. तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवतो कुठे थांबलो आहे ना ते रिसॉर्ट पण दाखवतो आम्हाला. हे बघा ही त्यांची पूर्ण पार्किंगची जागा आहे. ठीक आहे. इथे 4 व्हीलर वगैरे पार्क होतात. आता सध्या हे 2 बैल पार्क केले आहेत, ते आय थिंक ओनरचेच आहे. आणि पुढून इकडे मेन एंट्री आहे. इकडनं आत आले तर सीधा रिसॉर्टसाठी हा रिसेप्शन आणि मेन गेट दाखवतो. हा मेन गेट रिसॉर्टचा. आता आम्ही कुठला रूम घेतला ना तो पण दाखवतो. एंट्री गेल्याच लेफ्ट साईडला आमचा रूम आहे. आहे बघा ही पूर्ण प्रॉपर्टी. आणि हा आम्ही रूम घेतला. इथे रात्री आम्ही स्टे केलं होतं. आणि ही पूर्ण समोरची त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आहे. इथे पण सेम रूम तर ऑलमोस्ट सेमच आहे. आणि डॉमेट्री वगैरे हे येल्लोमध्ये आहेत ना, हे सगळे डॉमेट्री आहे. येल्लो ब्लू हे सगळे मोठे मोठे. तर पूल दाखवतो. हा बघा एवढा मोठा मस्त की पूल आहे. पब्लिक पूल आहे. DJ वगैरे सर्व त्या लोकांचंच आहे तिथे. आणि हे इथे रेन डान्ससाठी बनवलं आहे. आणि चिल करण्यासाठी आहे ना त्या बाजूला मस्त की सेटिंग आहे, ते बघा ते पण दाखवतो. थांब चिल कुठे करते एकदम. मस्त मोठी प्रॉपर्टी आहे पूर्ण एकदम. स्पेस वगैरे पण मस्त आहे एन्जॉय करण्यासाठी. चला आता आम्ही लोक जातो. पहिला नाश्ता करतो, नंतर आम्ही लोकांना पण पूलमध्ये यायचंच आहे. चला तर आम्ही लोक तर चाललो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट करू आणि मग कुठे जाणार आपण स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे. हा बघा मनोरीचा रस्ता गावचा बघा. हा पण आला आमच्यावर क्लिफ्टन पण. आणि आता चला फटाफट ब्रेकफास्ट करू आणि रिटर्न जाऊ. ब्रेकफास्ट काय एवढा खास नाही म्हणून काय जास्त शूट नाही गेले. ही काय मिसलच्या नावाने उसल दिली मला. आणि एक पंखा झाला. एक क्लिफ्टनची बाईकमध्ये प्रॉब्लेम आला. याचा टायर जो आहे ना तो जाम होतोय, ते ब्रेकच पकडतोय. क्यों पकड रहा है वो? इसमें भी आउट नहीं है.
चला प्रॉब्लेम तर माहीत पडला, ह्याचा ब्रेक ऑइल पास होत नव्हता. आता ते पूर्ण ओपन करून ब्रेक ऑइल वगैरे टाकतोय. हे बघा, हे पूर्ण बॉडी ओपन करायला लागते. बाय दिले लपडे आहेत या सगळे बाईकचे. हे बघा काहीच नाही, ब्रेक ऑइल काहीच नाही, पूर्ण एम्प्टी. चला त्याच्यात ब्रेक ऑइल टाकेन, आय थिंक तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बघूया आता पुढे. निकाला ना लेकिन कितना चालला हा. शौर्य कुठे गेलाय पाण्यामध्ये, हा घाबरतोय आता. बघूया. रेडी नाही, डुबकी मारायला अजून घाबरतोच आहे पाण्यात जायला. थांब त्याला घेऊन जातो पुढे. थांब पाण्यात. हा सीन तर बघा, मासे पकडतो त्याला साप भेटला वाटतं पाण्यामध्ये. हा बघा मोठा आहे एकदम. चला आमचं तर झालं आता आम्ही लोक निघतोय, घरी जातोय. आता फेरीमध्येच आहे. चला हा ब्लॉग इथेच संपवतो आता.